नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे. पंढरीनाथ आयर आज आपल्याला मक्का या पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. ही मक्का कधी लागवड केली तुम्ही समजा? हे आपण आता हिवाळी मक्का टाकेल ती. हा, तर कधी लागवड केली? तिला 2.5 महिन्याची वर झाले आता. किती एकर मध्ये लावली तुम्ही ही मक्का? 4 एकर. तर मग बी कोणतं याचं? हे 6802. म्हणजे बी माग थैलीचं लावले कोणतं नेमकं? हे पहिलं आम्ही बारिश मध्ये लावले होते ना, हा. थैलीचे लावले होते 4 एकर. हा, त्याच्यानंतर आता ही आम्ही त्याच्यातले कंस काढून हा. ढोरासाठी चारा म्हणून टाकली होती आम्ही. ही मक्का चारा म्हणून टाकली समजा. हा, तर त्याला कंस चांगले लागले, त्याच्यामुळे मग आम्ही आता तसे होणारे ना आवरेज पाहू तिचं. मग तुम्ही घरातलं बी समजा कसे कसे कंस काढावं लागतं समजा, कोणाला जर काढच काम पडे समजा तर? काही नाही, मोठाले कंस पाहिजे असे हा. चांगले कंस काढायचे न टाकावे. टाकायची. हा. तर किती किलो बी लागलं तुम्हाला तेव्हा समजा? आपल्याला हे 4 एकरामध्ये जवळपास 32 कास काहीतरी लागले. म्हणजे तुम्ही मक्का लावासाठी लावली होती अशी का नुसतं ढोराय म्हणून लावली होती? म्हणजे नाही, मेन मुद्दा. हिवाळी चारा आहे ना ढोरामध्ये, ढोराला चांगला राहतो. मग 4 एकर कोण लावला होता? आता काही कुट्टी करून ठेवणं पडते, काही मोवर घासच. त्यासाठी का? तर मग तेव्हा तुम्ही जे बी लावलं त्याला की फ्युरी बी लावली होती का? हा, ते गवचा भेटतो ते लावला होता. ते लावला होता का? मग हिची कशी लावली? पट्टा पद्धत लावली का असं लावले? पट्टा पद्धती. पट्टा पद्धत आहे का? याला लावलं तेव्हा कोणतं खत टाकलं मग समजा? लावलं तेव्हा 20-13. मग याच्यावर काही आळी गिळी आली की नंतर लावल्यानंतर? हा, 2 फवारण्या घेतल्या होत्या आपण ते आळाईसाठी. 2 फवारण्या घेतल्या त्या. मग घरचं बी म्हणजे दुकानचं बी चांगलं आहे का घरचं आहे समजा? आता हे जेव्हा आपण याची हार्वेस्टिंग करू ना, हा. त्यानंतर आवरेज पाहू आपण. म्हणजे मागची जी बरसातीतली तिचं बी पाहू, ती किती निघते आणि ही किती निघते. जर कधी हे चांगलं निघलं तर मग आपण घरातलं बी पेरू शकतो. म्हणजे तुम्हाला कंपल्सरीसाठी घरातलं बी पेरणे समजा इथून पुढं? हा, जर कधी आवरेज चांगलं निघलं आपण आवरेज तर किती आवरेज धरली तुम्ही तरी अंदाज? 100च्या वर जायला पाहिजे. ती जुनी मक्का किती होती मग? ती बी एवढीच होती 4 एकर. तर तिचं अजून पडेल ती. आता मक्का निघल्यावर दोन्ही बी काढून घेऊ. जर दोन्हीचं जर आवरेज एक निघलं समजा तरी बी चालते ना, आपल्याला काही अडचण नाही. कारण आपले तेवढेच थैलीचा खर्च वाचतो. थैलीच खर्च वाचतो का? हा. म्हणजे तुमचं जे थैलीचं बिया समजा ती हेच राहत आपल्या मक्काच. हा, याची कस करावं लागतं म्हणजे बियासाठी समजा कसे कोणते पोलन होईल कंस घ्यावं लागतं याला लावणार? त्याला चांगले मोठाले कंस पाहायचे न त्याचे दाणे काढून घ्यायचे. हा, आणि मग ते नाही, मग तुम्हाला आता इथून पुढे समजा आता जर हे चांगलं झालं समजा तिथून पुढे तुम्ही हेच लावणार आहे का दुकानचे आणणार आहे? नाही, चांगलं आवरेज दिलं तर पाहू परत बारिश मध्ये टाकू. बारिश मध्ये बी हेच टाकणे घरातलंच टाकणे तुम्हाला इथून पुढे आता? हा, मग तुम्ही ढोराला चारा म्हणून लावली समजा ही मक्का? चारा म्हणून लावली. हा. मग कंस चांगले दिसते तिचे. हो का? हे कंसाची जाडी मग लंबी. नाही, मग बारीकची कंस चांगली होते घे कंस चांगली आता? हे आता चांगले ना, हिवाळी तशी चांगलीच येते. पण बारिशचे बी पाहू, याचं आवरेज काढायचं नंतर. मग तिचे ते 2 कंशे भरून निघाल का डायरेक्ट? हा, त्याचा उलटा झाला का आता नाही अजून? नाही, अजून कवळे आहे ती. मग अजून किती दिवस हे आपण जे बी लावतो ना कोणतं थैलीचं ते बी लवकर येतं का हे बी लवकर येतं मग यासाठी? दोन्ही सारखेच बरोबरीच. आता समजा तुम्ही जरी मक्का दांडा भरून राहिली ड्रीप नाही, नाही, आम्ही दांडान चालू आहे. मग ड्रीप नाही कोणी भरत? ड्रिपनं जसं मग पाणी जर कुठं ठिबक बंद असलं तर गळत नाही, नाही तर कुठं जादा वल्ल होतं, कुठं कमी होतं. त्याच्यामुळं मग मक्काला किती पाणी लागतं? मक्काला तरी बी 10-12 पाणी लागतं. 10 वर पाणी लागतं का? लावून 2.5 महिने झाले का मग सध्या? हा, मग किती महिन्याच पीक आहे मक्काच पूर्ण? हे 4 महिने. मग ही मक्का मोडायला किती चालणार आता? अजून 1 महिन्यात मोडाली. एका महिन्यात मोडली का? हा, मग तुम्ही नंतर तिला युरिया किती फेकला? तिला 2दा. 2दा युरिया फेकला का? अजून तुम्हाला काही माहिती आहे का मक्का विषय आता? मक्का विषय काय, लागवडीच्या नंतर फक्त 2 वेळेस खत द्यायचं. आळी पडली तर फवारणी घ्यायची. हे आता शेतकऱ्याला जर लावणं असली तर जेच त्याची जिम्मेदारीवर लावू शकते. कारण स्वतः आवरेज पाहिल आणि थैलीचं आवरेज हे सारखं आलं किंवा वाढलं तर आपण लावू शकतो घरातली. पण मग तरी बी आपण इतकंच जर बी घेतला समजा तुम्हाला किती खर्च आला असता त्या मानानं? थैली आता 1500 पासून पुढं 1800-2000 पर्यंत जशी घेतली तशी भेटते. मग तुम्हाला 4 एकरला किती खर्च आला समजा थैली? आपल्याला आला असता कमीत कमी
16,000 रुपये. थैली असती था बघा. हा. आणि आता थैलीचं बी नाही, मग आता किती खर्च आला? आता 14-15 हजारात आपलं पुरं खताचा खर्च येईल, बाकी पेरणी बस. म्हणजे तुम्हीच ते एक टाइमपास म्हणून लावली हा, चारा म्हणून. डोक्याला चारा म्हणून लावले. मग तुम्हाला मक्का मोड नाही का आता पूर्वी? हा, पुरी आपण मोडून घेऊ आणि ॲव्हरेज निघल्यावर तुमचं काय म्हणणं, त्या मक्कापेक्षा हिचं ॲव्हरेज कमी निघेल का जादा निघणार? जास्त निघालं पाहिजे. जास्त कस काय जास्त? कारण सण ते जास्त जाड आहे, मोठाले. याचं का? हम्म. चालेल, धन्यवाद.